नमस्कार. आपल्या कांदिवली पूर्वचे आपले लाडके आमदार अतुलजी भातखळकर आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित आहेत. मी आणि कांदिवली आपल्या वॉर्ड नंबर 24च्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वाती जयस्वाल इथे उपस्थित आहेत. मी दोघांनी जितेंद्र जाधवांना विनंती करतो आपल्या सेक्रेटरींना सगळ्यांना दोघांना मंचावर घेऊन यायचं आहे. त्याचबरोबर संजयजी जयस्वाल आपले कांदिवली विधानसभा BJP अध्यक्ष आणि ठाकूर विद्या मंदिरचे ट्रस्टी श्री शैलेश सिंग हेही आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो कृपया मंचावर यायचं आहे. मी जितेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदारांचं स्वागत करावं. तुळशी तसंच नगरसेविका स्वाती जयस्वाल यांचंही स्वागत करावं. स्वाती मॅडम आपल्या वॉर्ड क्रमांक 24मध्ये 14,127 इतक्या मताधिक्यांनी निवडून आलेल्या आहेत. त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया. आणि मॅडम, आजपर्यंत आम्ही संजयभाईंच्या मागे लागत होतो कुठल्याही कामाला, आता आम्ही तुमच्याकडे हक्काने येऊ शकतो. संजयजींचंही स्वागत करतील विनायक आडोरकर. आणि ठाकूर विद्या मंदिर ट्रस्टी शैलेश सिंग यांचं स्वागत करतील विनायक आडोरकर. मी आमदार साहेबांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावे. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कर्तेधर्ते रणदिवेजी, सेक्रेटरी जाधवजी, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे नुकत्याच निवडून आलेल्या स्वाती जयस्वाल, संजय जयस्वाल, ठाकूर विद्या मंदिरचे ट्रस्टी सिंगजी आणि उपस्थित सर्व मराठीजन बंधू भगिनी, सर्वप्रथम तर मी 15-20 मिनटापूर्वीच आलो आहे, पण लहान मुलांपासून ते लावणीपर्यंत मी कार्यक्रम पाहिले. त्यामुळे सर्वप्रथम मी सर्व कलाकारांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छाही देतो. कारण रोजचं जीवनाचा गाडा हाकलत असताना अशा पद्धतीची तयारी करणं हे किती कठीण असतं याची मलाही कल्पना आहे. आणि त्यामुळे या सगळ्यातून व्यस्त जीवनातून वेळ काढून अशा पद्धतीची नृत्य बसवणं, ती सादर करणं हे फार मोठी, याला तयारी पण लागते, याला कला पण लागते, खूप मेहनती लागते. आणि त्याच्यामुळे सर्व कलाकारांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. बाकी काही भाषण द्यायचा प्रसंग नाही आहे, पण गदिमांवर कार्यक्रम आहे आणि 1-2 शब्दही बोलायचे नाहीत हे फारच अवघड होईल. कारण तुमच्यासारखंच गदिमा म्हणजे मराठी मनुष्य आणि गदिमा हे वेगळे असूच शकत नाहीत. आणि गदिमांवरचा कार्यक्रम म्हणजे आपण 2-2.5 तासाचा कार्यक्रम करतो आहे, पण कित्येक दिवसांचा कार्यक्रम केला तरी गदिमांचं जीवन असं होतं की त्याच्यावर तो अपुरा पडेल. आणि त्यामुळे गदिमांसारखे अलौकिक प्रतिभेचे धनी म्हणजे विस्टन चर्चिलविषयी असं म्हटलं गेलं की ही हार्नेस इंग्लिश लँग्वेज, की विस्टन चर्चिल यांनी इंग्लिश लँग्वेज ही समृद्ध केली. मला वाटतं गदिमांचं वर्णन करताना असंच करावं लागेल की त्यांनी मराठी भाषा समृद्ध करण्याचं काम केलं. माझ्या घरी एक पुस्तक आहे गदिमांच्या निवडक गीतांचं, त्याला शांताबाईंची प्रस्तावना आहे. आता शांताबाईसुद्धा किती अलौकिक, त्यांची गाणी, त्यांच्या कविता. आणि त्या पुस्तकामध्ये गदिमांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक महाकाव्य केलं होतं, पण ते अर्धवट राहिलं. ते महाकाव्यसुद्धा त्या पुस्तकामध्ये आहे. छोटं पुस्तक आहे,
पण मी सुमारे 20, 22, 23 वर्षापूर्वी ते मला कुठे मिळालं आणि त्यामध्ये शांताबाईंनी अनेक उदाहरणं दिली आहेत. म्हणजे गदिमा किती अलौकिक होते. विंदांनी एका ठिकाणी कवितेत असं म्हटलं की विंदा हे डाव्या विचारसरणीचे होते, फार मोठे कवी आणि मोठे मानवतावादी, फार मोठा मनुष्य होते विंदासुद्धा. त्यांनी एका कवितेत म्हटलं आहे की ते लेफ्टिस्ट असल्यामुळे कन्फ्युशियसच्या झग्याची नक्षी कधी विटेल काय, म्हणजे तो विचार कधी विटणार नाही, कारण कन्फ्युशियसची झग्याची नक्षी जी ती कधी विटणार नाही. त्याला उत्तर देताना गदिमांनी असं म्हटलं की मग वाल्मिकीच्या दाढीचा केस कधी पिकेल काय, हे गदिमांनी त्याला उत्तर दिलं. म्हणजे इतके, म्हणजे त्यांनी स्वतःच एका ठिकाणी असं म्हटलं आहे थोडं अभिमानाने की ते जेव्हा लिहायला बसायचे तेव्हा त्यांनी असं म्हटलं आहे की शब्द माझ्या अवतीभोवती गुंजन करायचे आणि त्यांचं आपापसात भांडण व्हायचं आणि ते शब्द मला म्हणायचे की मला घ्या, मला घ्या, आणि मग मी त्यातून निवडायचो की कुठला शब्द यात घ्यायचा. अशी अलौकिक त्यांची प्रतिभा होती आणि इन्स्टंट होती. म्हणजे मी चुकत नसेल तर सुधीर मोघ्यांनीच एक उदाहरण मला वाटतं दिलं होतं की दादरला कुठेतरी दुपारच्या वेळेला ते आणि गदिमा बसले होते, ते पेटी वाजवत होते आणि त्यांनी म्हटलं की अण्णा जरा सूर चांगला लागला आहे, काही म्हणणार का. ते म्हणाले ऐको. ते पलंगावर विश्रांती घेत होते, तर त्यांनी पुन्हा एकदा ऐको म्हणाले. त्यांनी परत पेटीचा सूर परत लावला. तो एकदा सूर ऐकल्यानंतर गदिमांनी चालू केलं, कशाला आलीस ग स्वप्नात दिसावून दाहक झाली रात. आणि जी सुरुवात अण्णांनी केली, अशा अलौकिक प्रतिभेचे ते, म्हणजे आता जगाच्या पाठीवरची गाणी ऐकावीत, गीतरामायणातली गाणी ऐकावीत. म्हणजे जगाच्या पाठीवरच्या गाण्यात तर जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. गीतरामायणात सुद्धा, म्हणजे परवा अजित पवारांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचा फोटो टाकून मी गीतरामायणातल्याच त्या ओळी लिहिल्या की दैवद्यात दुःखे भरता दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि जगाच्या पाठीवर सुद्धा काय गदिमांनी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. जो आला तो रमला, म्हणजे जगात आला तोही रमला. आणि आता हे नगरसेविका झाले तर 2 महिन्यात रमून जातील की ते न सोडण्याकरता. म्हणजे माझी पण अवस्था तशीच आहे, मला काय आमदारकीवर सोडायची नाही आहे, पण एका वाक्यात जीवनाचं तत्त्वज्ञान गदिमा सांगून जातात. आणि जसे किडे मकोडे उंबरामध्ये किडो मकोडे वळवळती, म्हणजे आपल्या जीवन एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, इथपासून ज्याला कळेल त्याला त्यातलं जीवनाचं तत्त्वज्ञान गदिमा इतक्या सहजतेने सांगून जातात. अशा एका श्रेष्ठ महापुरुषाच्या नावाने तुम्ही सगळे कार्यक्रम करतायत. मी एवढंच सांगेन की पुढचा कार्यक्रम इतक्या छोट्या सभागृहात घेऊ नका, तुम्ही मला आधी सांगा. म्हणजे यात तुम्ही समाजसेवाच करतात आणि त्याच्यामुळे आपण जरूर चांगले कार्यक्रम करत जाऊ. कारण मराठी भाषा ही एवढी, म्हणजे आता त्याला मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, पण आता आपल्याला मराठी शाळा वाचवण्याची पण वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मराठी शाळा वाचवण्याकरता पुढच्या काळात मी पुढाकार घेणार आहे. आणि मी नेहमी, म्हणजे गमतीने म्हणतो पण खरं आहे ते, की मला हे म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे, कारण माझ्या मुलाला मी मराठी शाळेतच शिकवलं. म्हणजे मी मराठी शाळेतच शिकलो आणि माझ्या मुलाला मी मराठी शाळेतच हट्टाने शिकवलं, कारण मातृभाषेतलं शिक्षण हेच सर्वश्रेष्ठ शिक्षण असतं. आणि मराठी ही भाषा अशी आहे की ती वाकेल तशी वागता येते. त्यामुळे लक्ष ठेवून पण आहे आणि लक्ष देऊन पण आहे. म्हणजे ज्याला जो अर्थ घ्यायचा आहे तो अर्थ घेऊ शकतो. त्यामुळे तुमच्यावर माझं पूर्ण लक्ष आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मतांमुळेच मी तिकडे पोचलेलो आहे आणि त्याच्यामुळे पुढचा कार्यक्रम करताना जरूर या आपण हां आमच्या मतांमुळे मॅडम पण पोहोचले. हां, ते मी मगाशीच म्हटलं की तुमच्या आशीर्वादामुळे पोचलेलं आहे. त्याच्यामुळे तो काही मुद्दा नाही, त्याच्या मनात कुठलीही शंका असायचं कारण नाही. ना तुमच्या मनात आहे ना माझ्या मनात आहे. आणि त्याच्यामुळे जरूर आपण पुढचे कार्यक्रमसुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने, मोठ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया.
एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो आणि मला बोलवलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अतुलजी. गदिमांचं अतिशय समयोचित वर्णन तुम्ही केलं आणि खूप छान माहिती आम्हाला दिलीत. मराठी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे मी आपलं स्वागत करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. कृपया स्थानापन्न व्हावं. एक 10 मिनिटाचा इंटरव्हल होईल आणि त्यानंतर लगेच कार्यक्रम पुन्हा सुरू होईल.